हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 6वा, ओवी क्रमांक 21. साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव. साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव. साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला सत्संग करावा असा उपदेश केला. आता ते आपल्याला सत्संगाचे महात्म्य, सत्संगाचे फलित, सत्संगाचा परिणाम, सत्संगामुळे काय होते ते सांगत आहेत. ही त्यांची एका योगीराजाची स्वानुभूती आहे हे लक्षात घ्यावे. सत्संगामुळे साधक योगी होतो आणि तो फार उच्च अशा साक्षात्कारी पदाला पोहोचतो. म्हणजे नेमके काय होते ते येथे श्री ज्ञानेश्वर माऊलींनी या अभंगात अगदी नेमक्या शब्दात सांगितले आहे. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला. येथे साधुबोध हा शब्द मोलाचा आहे. साधक संसारी असतो. संसाराचा गाडा चालवायला त्याला स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करावेच लागते. त्यासाठी तो समाजात वावरत असतो, व्यवहार करत असतो, वस्तुजगताचा उपभोग घेत असतो. याचा काही एक वेगळाच परिणाम होतो. उदाहरणार्थ, पोटाला भूक लागते. भूक लागली की जेवायची तीव्र इच्छा होते. जोपर्यंत जेवण पोटात जात नाही तोपर्यंत पोटाला चैन पडत नाही. चित्त पूर्णपणे भुकेवरच एकचित्त होते. ज्यावेळी अन्न मिळते आणि क्षुधा शांती होते, पोटाची तृप्ती होते, त्यावेळी पोटाला समाधान वाटते. याच क्षणी भूक भागेपर्यंत जी एक प्रकारची बेचैनी आलेली होती ती नष्ट झालेली असते. त्यामुळे एकूणच जीवात्म्यालाही बरे वाटते. आता पुढील वेळी जेव्हा पुन्हा भूक लागते तेव्हा जीवात्मा मागील वेळेसारखी बेचैनी नको म्हणून लगेच अन्नाची सोय करतो. पोटाचे लाड पुरवतो. पोटाला जसे पाहिजे तसे अन्न देतो. कारण तसे केल्याने भुकेची बेचैनी जाऊन समाधान वाटावे असा त्यामागे हेतू असतो. वास्तविक पोटाला समाधान वाटत असते, परंतु जीवात्म्याची हळूहळू समजूत अशी होते की भूक लागली की ती त्यालाच लागली आहे. अन्न खाल्ले की जे समाधान वाटते ते समाधान जीवात्म्यालाच वाटू लागते. अशा प्रकारे हळूहळू जीवात्म्याला देहभाव येतो आणि तो देहादी इंद्रियांच्या भोगापवर्गतेत अडकतो. अशाच प्रकारे तो प्रत्येक बाबतीत भौतिक जगताच्या मायाजालात अडकतो. भौतिक जगताच्या मायाजालात अडकलेला जीवात्मा देहादी इंद्रियांना महत्त्व देत असतो. जीवित राहणे याबरोबरच किंबहुना याहीपेक्षा तो मौज मजा चैन करून देहादी इंद्रियांना जास्तीत जास्त सौख्य कसे प्राप्त होईल याची काळजी घेत असतो. त्यामुळे दिवसेंदिवस तो भौतिक वस्तुजगताच्या मायाजालात जास्तच गुरफटत जातो. असा साधक सत्संगामुळे साधू संतांच्या सहवासात येतो आणि त्याच्यात बदल होऊ लागतो. साधू संतांच्या सहवासाने त्याला यथा कालावधी आत्मभान येऊ लागते. देहाचे आत वस्ती करत असलेल्या त्या शाश्वताची चाहूल सत्संगामुळे जाणवते. देहाचे कितीही चोचले पुरविले तरीही देहादी इंद्रिये आणखी हा नारा चालूच ठेवतात. यामुळे कधीही समाधान कसे ते मिळत नाही. जे काही समाधान मिळते ते अल्प कालावधीसाठी टिकते आणि पुन्हा भोगापवर्गता पूर्ववत उफाळून येते. सत्संगामुळे आत्मिक समाधान म्हणजे काय याची साधकाला प्रचिती येते. भौतिक वस्तुजगत
कितीही उपभोगले तरी त्यापासून पूर्ण समाधान कधीच होत नाही हे त्याला उमजते. भौतिक वस्तुजगत हे केवळ देह जीवित ठेवण्यासाठी आणि तेवढ्यापुरतेच वापरायचे असते हे भान येते. साधू संतांच्या सहवासाने साधकाची देहभावना दूर होऊन आत्मभावना जागृत होते. यालाच येथे साधुबोध असा शब्द श्री ज्ञानेश्वर माऊलींनी वापरला आहे. येथे साधकाला अनुभूती मिळते की आत्मभावनेने शाश्वत समाधान मिळते. अशा साधकाचे दैनंदिन जीवन पूर्णपणे बदलून जाते. बाह्यसृष्टीचा केवळ जीवित राहण्यासाठी उपयोग करून तो सदा सर्वदा आत्मसन्मुख होऊन त्या शाश्वत अंतरात्म्यात तल्लीन होऊ लागतो. श्री ज्ञानेश्वर माऊली सांगत आहेत की तो नुरोनिया ठेला. असा आत्मभान झालेला साधक, साधुबोध झालेला साधक योगी होतो. आता त्याचा तो राहत नाही. त्याच्यात आमूलाग्र बदल होतो. तो आता पूर्वीचा भोगप्रवृत्त जीवात्मा राहत नाही. आत्मभाव जागृत झालेला साधक आता पूर्वीसारखा भोगप्रवृत्त जीवात्मा राहत नाही. त्याचे वर्णन श्री ज्ञानेश्वर माऊली ठाईच मुराला अनुभव असे करत आहेत. असा साधक त्या आत्मानुभवातच हरखून जातो. त्याच्याशीच तो एकरूप होऊन जातो. आता साधक ती आत्मानुभूतीच जगू लागतो. आता तो सर्वसामान्य साधक राहत नाही. त्याच्यात आध्यात्मिक बदल उलथापालथ होते. जीवात्म्यातील भौतिक वस्तुजगताची भोगप्रवृत्ती लोप पावते. जीवात्म्याचे शिवाशी, त्या अंतरात्म्याशी मिलन होते. आता जीवात्मा शिवप्रेरणेने, अंतरात्म्याच्या प्रेरणेने जीवन जगू लागतो. त्याचे आचरण अंतरात्म्यामधून स्रवणाऱ्या सत्प्रवृत्तीनुसार होऊ लागते. जीवाशिवाचे मिलन होते. साधक योगी होतो, साक्षात्कारी होतो. उन्हाळ्यात तापलेल्या सुकलेल्या मातीत पहिल्या पावसाचे पाणी मुरते आणि त्यामुळे गंध दरवळू लागतो. तसेच जडसृष्टीच्या भोगापवर्गतेत रुतलेल्या व्यवहारी जगतातील शुष्क मनाच्या साधकाच्याच आत्मभावनेचा, श्रद्धेचा, परमात्म्याच्या प्रीतीचा ओलावा मुरतो आणि त्यामधून भावभक्तीचा सुगंध दरवळू लागतो. परमात्म्याची अनुभूती साधकाच्या रोमारोमात, रंध्रारंध्रात भिनते. कापसाचा बोळा जर अत्तरात ओलाचिंब भिजवला तर त्या कापसाचा मूळ वास निष्प्रभ होतो. आता तो कापसाचा बोळा राहत नाही. आता तो अत्तराचा बोळा, अत्तराचा फाया होतो. आता त्या कापसाच्या बोळ्याला केवळ अत्तराचाच सुगंध येऊ लागतो. आता त्या अत्तराच्या वासाला त्या कापसाच्या बोळ्यातून वेगळे काढता येत नाही. अत्तर त्या कापसाच्या बोळ्यात मुरते. याचप्रमाणे आत्मसाक्षात्कारी साधकाच्या देहादी इंद्रियात भावभक्तीचा झरा स्रवू लागतो. त्याच्या देहादी इंद्रियात भावभक्ती मुरते. त्याचे देहभान हरपते. आता त्याला केवळ आत्मभान राहते. देह जीवित राहावा, संसार सुरू राहावा, सृष्टीनियम चालू राहावा केवळ म्हणून नाईलाजाने तो भौतिक व्यवहार करतो. वास्तवात त्याची सदा सर्वदा आत्मानंदी टाळी लागलेली असते. हरि ओम.